निमंत्रण आहे का अयोध्येमध्ये एवढा मोठा शिवसेनेला माननीय उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही. यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण दिलं नसतं. कारण हे श्रेय घेण्याचा राजकीय चढाईचा एक भाग बनलाय राम मंदिराचा उद्घाटन सोहळा. अयोध्येत राम मंदिर उभारण्यात शिवसेनेचं योगदान फार मोठं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान मोठं आहे. थंड्या बस्त्यात पडलेला प्रश्न उद्धव ठाकरे तिथे गेल्यामुळे परत एकदा त्याची नसती सुटली. पण आम्हाला ते बोलवणार नाहीत. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे तिथे गेले तर तिथे पुन्हा एकदा शिवसेनेचा जय जयकार होईल, बाळासाहेब ठाकरेंचा जय जयकार होईल, उद्धव ठाकरेंचा जय जयकार होईल. त्याच्यामुळे ज्यांचं योगदान आहे त्यांना ते सन्मानानं कधीच बोलवणार नाही. पण अर्थात प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत. ते एका राजकीय पक्षाचे किंवा एका नेत्याची जागीर नाही. त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही धार्मिक उत्सव जाऊन करू. सर, आपने सामना में ये लिखा है की होय, काय वाटतं अजून एका दिवशी नाही. एक लक्षात घ्या की सर्व काही राजकीय सोयीनं आणि राजकीय फायद्यासाठी चालतं. लोकसभा राज्यसभा चालू देत नाही, तिकडे खासदारांचं निलंबन केलं, इकडे विधानसभा गुंडाळली जाते. एक प्रकारे या देशातून संसदीय लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम अगदी योजनाबद्ध रीतीने सुरू आहे. त्यात आता महाराष्ट्र सुद्धा आपलं पाऊल पुढे टाकतोय. हे दुर्दैव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.